आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राज्यामध्ये काही ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नाशिकमध्ये शांतता। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज। शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पूर्ण तयारीत, स्थिती नियंत्रणात असल्याची देखील पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। सकल हिंदू समाज मोर्चा काढणार नाही तर कोण काढणार? पोलिसांनी मोर्चाला विरोध करणाऱ्यांची पाठ सोलून काढावी, भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य। माहितीतल्या नेत्यांनी सोलून काढण्याची आणि ठोकून काढण्याची भाषा करू नये, आशिष शेलार यांनी असं बोलणं टाळावं। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी, आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन। महंत रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, पोलिसांकडून गुन्हा दाखल, वैजापूरमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, तर संभाजीनगर शहरात देखील तणावाचं वातावरण। मी जे बोललो ते बोललो, गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर बघू, हिंदू एकत्र राहावा हाच उद्देश, गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराज यांचं वक्तव्य। गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हजेरी। महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत कुणीही करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आम्हाला शुक्रवारी आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, मात्र सकल हिंदू समाजाच्या नावानं नितेश राणे मोर्चा काढतात, शहर बंद ठेवतात। नाशिकमध्ये जिथे वाद झाला तिथेच मुख्यमंत्री सभा घेतात, हे निंदनीय। इम्तियाज जलील यांचा नितेश राणे आणि शिंदेंवर निशाणा।